नमस्कार मंडळी, फायनली पुरणपोळी बनवायला घेतलेली आहे मी। आता हे पुरण आहे आणि हे पीठ सकाळीच मी मळून ठेवलेलं होतं। त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, थोडासा मैदा आणि मीठ घातलेलं, थोडीशी हळद घातलेली। मी पुरणात पण थोडीशी हळद घालते, छान लागतं हळद टाकल्यावर। आणि सुंठ घातली होती। बघा आता असा पिठाचा गोळा असा भरून घ्यायचा। आज तेल पोळ्या केलेल्या आहेत मी, फक्त तेलावर लाटायच्या या पोळ्या। त्या पुरणाच्या गोळ्याला मस्त असं तेल दोन्ही बाजूनी लावून पिठाच्या ऐवजी तेलावर लाटतो आणि खूप छान लागतात। आता बघा तव्यामध्ये कसं टाकायचं ते दाखवते मी। लाटण्यावर असं घ्यायची पोळी हळूच आणि उचलून अशी मस्तपैकी तव्यावर टाकून द्यायची। तुम्ही बघू शकतात की अशी पोळी तव्यामध्ये टाकायची। ही झाली आपली तेल पोळी तयार। आता ही तेल पोळी मस्त अशी भाजून पण घ्यायची तव्यामध्येच, चपातीच्या तव्यामध्ये किंवा पोळीचा पण तवा। याला तेल जास्त लागत नाही आणि ही तेल पोळी जी आहे त्या अगदी कापसासारखी लुसलुशीत होते। बघा आता पोळी ही भाजून झाली।